नमस्कार कामगार मित्रांनो तुमच्यासाठी 20 जुलै 2026 रोजी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। 2026 जून महिन्यापासून बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना चालू करण्यात आलेल्या आहेत। आता नेमके त्या नवीन योजना कोणकोणत्या आहेत त्याबद्दल एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 2026 मध्ये उपलब्ध विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाबाबत सुधारित माहिती म्हणजे त्या नेमके योजना कोणत्या आहेत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, कोणते बांधकाम कामगार पात्र असतील व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अटी काय असतील आणि त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया काय असेल, जेणेकरून कमीत कमी दिवसांमध्ये त्या बांधकाम कामगारांना सगळ्या योजनांचा लाभ मिळेल। आता कामगार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळ्या योजनांची नावं, लागणारी कागदपत्रे, फॉर्म भरण्याची प्रोसेस सगळं काही सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता हे तर आपल्या काही कामाची गोष्ट नाही आहे। हवे असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर निवांत वाचा। आपण डायरेक्ट आपल्या मेन मुद्द्याकडे वळणार आहोत। तर कामगार मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची योजना म्हणजे H03। आता या योजनेमध्ये तुम्हाला काय फायदा आहे? कुटुंब नियोजन प्रोत्साहन योजना सर्वात महत्वाची योजना आहे कामगार मित्रांनो। जर नोंदणीकृत बांधकाम कामगार अथवा त्याच्या पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर त्या मुलीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत 1 लाख रुपयाची मुदत ठेव फिक्स डिपॉझिट करण्यात येईल। ही ठेव मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर देण्यात येईल। म्हणजे एखाद्या महिलेने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर जर कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं तर त्या मुलीच्या नावाने 1 लाख रुपयांची FD महाराष्ट्र सरकार त्या मुलीच्या नावाने एका आपल्या महाराष्ट्रीयन बँकेमध्ये करणार किंवा कुठल्याही सरकारी बँकेत करणार आणि ज्या वेळेस त्या मुलीचं वय 18 पूर्ण होणार त्यावेळेस त्या मुलीला हे 1 लाख रुपये आणि 18 वर्षांचं 1 लाख रुपयांनी किती व्याज होत आहे तेवढी रक्कम त्या मुलीला देण्यात येईल। म्हणजे कमीत कमी मित्रांनो, त्या मुलीला 2 लाख प्लस रुपये हे तिच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर असतील। मग तिच्या लग्नाचा खर्च असो, उच्च शिक्षणाचा खर्च असो, यासाठी बांधकाम कामगाराला अडचण येणार नाही। आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ते जाणून घ्या। बांधकाम कामगारचं नोंदणी कार्ड लागणार आहे, कुटुंब नियोजन करण्याचं शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र लागणार आहे की तुम्ही कुटुंब नियोजनचं ऑपरेशन केलं आहे। त्यानंतर मुलीचा जन्म दाखला लागणार आहे आणि शेवटचे 2-3 कागदपत्र जे म्हणजे आधार कार्ड, बँक खाते, पासबुक आणि तिच्या आईचा किंवा वडिलांचा फोटो। बघा किती क्षुल्लक कागदपत्र आहेत। जर तुमच्या घरामध्ये तुमच्या शेजारी कुठल्याही बांधकाम कामगाराने जर हे ऑपरेशन केलेलं असेल तर नक्कीच त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या। आता पुढील महत्वाची योजना आहे F01। सेवेत असताना मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची आर्थिक सहाय्य। म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल। मग त्याचा वारस मुलगा असो, मुलगी असो किंवा पत्नी असो। आता यासाठी कागदपत्र काय लागतील? मृत्यूचं प्रमाणपत्र लागेल, वारसचं प्रमाणपत्र लागेल, आधार कार्ड लागेल, नोंदणी कार्ड लागेल आणि बँक खात्या लागेल। या योजनेला देखील क्षुल्लक कागदपत्र लागत आहेत। त्यामुळे ही कागदपत्र देखील प्रत्येक बांधकाम कामगाराने आपल्या कुटुंबासाठी तयार करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आता पुढील एक महत्वाची योजना आहे ती म्हणजे F02। नैसर्गिक मृत्यू झाल्यास पहिली ती होती F01, ती होती जर कामगाराचा काम करताना मृत्यू झाला तर ती योजना होती। F02 म्हणजे कामगार घरी असेल किंवा ऍक्सिडेंट झाला तर काय होणार? नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल। आता यासाठी कागदपत्रे काय असतील? मृत्यू दाखला असेल, वारस प्रमाणपत्र असेल, आधार असेल किंवा बँक खाता असेल, हे महत्वाची कागदपत्र आहेत। पण कामगार मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीसाठी बनवतोय, नाहीतर तुम्ही मनात गैरसमज घेताल की मी तुम्हाला पैसे मिळतील यासाठी तुमच्या घरातील कामगार मारून टाकतोय। तर असं काहीच नाही। तुम्हाला माहिती मिळावी यासाठीच हा व्हिडिओ बनवला जातोय आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला जर 1% देखील माहिती मिळाली असेल तर प्रत्येकाने या व्हिडिओला आत्ताच लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जर लगे हात आपल्या कामगार मित्रांना शेअर करू वाटला तर व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे। त्यानंतर H4 ही योजना आहे, ही आहे कायमस्वरूपी अपंगत्व सहाय्य योजना। या योजनेचा खूप बांधकाम कामगार लाभ घेतात कारण वयाची 60 ओलांडल्यानंतर बांधकाम कामगारांना या कुठल्याही प्रकारचं अपंगत्व येतं आणि त्यांना या योजनेचा मोठा फायदा होतो। 75% किंवा त्यापेक्षा अधिक कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल आणि यासाठी लागणारे कागदपत्र ते म्हणजे वैद्यकीय महामंडळाचं मला प्रमाणपत्र लागेल, कामगाराचा आधार कार्ड लागेल, नोंदणी कार्ड लागेल, बँक खातं लागेल। एवढेच काही छोट्याशा गोष्टी आहेत, कागदपत्र आहेत ज्या की तुम्हाला अत्यंत कामशीरपणे एकजूट करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढील योजना
आहे ती म्हणजे H02 गंभीर आजार उपचार सहाय्य. कामगार किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपयापर्यंतचा आर्थिक सहाय्य दिले जाईल. कामगार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल एवढ्या मोठ्या रकमी आहेत, या रकमी खरंच दिल्या जातील का? तर हे 100% खरं आहे कामगार मित्रांनो. कारण ही जी H02 आहे या योजनेअंतर्गत माझ्या ओळखीमधील एका महिलेचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना या योजनेअंतर्गत 90,000 रुपयांचं जे बिल आहे ते या सरकारने माफ केलं होतं आणि त्या महिलेचं मोफत उपचार झाला होता, तो देखील 3 स्टार हॉस्पिटलमध्ये. आता यासाठी कागदपत्र काय आहेत? हॉस्पिटलचं प्रमाणपत्र लागणार, उपचाराचं बिल लागणार, त्या कामगाराचं किंवा त्या महिलेचं आधार कार्ड लागणार, बँक खातं लागणार आणि नोंदणी कार्ड लागणार. त्यानंतर पुढील महत्वाची योजना आहे आणि या योजनेचा प्रत्येक कामगाराने लाभ हा घ्यायचाच आहे. योजनेचं नाव आहे S13. मुलीच्या विवाहासाठी 51,000. नोंदणीकृत कामगारास एका मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. आता हे कसं मिळेल ते जाणून घ्या. विवाह झाल्यानंतर विवाहाचं नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मुलीचा जन्म दाखला, त्यानंतर कामगाराचं बँक खातं, त्याचप्रमाणे जे बेसिक गोष्टी असतात त्या लागतील. हे सर्व कागदपत्र तयार झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता या योजनेचा लाभ 2024 नंतर जितक्या मुलींचे लग्न झाले आहेत त्या मुलींचे सगळे कामगार किंवा वडील असतील हे लाभ घेऊ शकतात. त्यामुळे 2024 नंतर लग्न झालेल्या प्रत्येक मुलीच्या वडिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता कामगार मित्रांनो, पुढील योजना आहे H01 म्हणजे प्रसूती सहाय्य, डिलिव्हरीसाठी मदत. नैसर्गिक डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली तर त्या महिलेला किंवा त्या कामगाराच्या बायकोला 15,000 रुपये मिळतील. त्यानंतर सिझेरियन झालं तर 20,000 रुपये मिळतील. यासाठी कोणते कागदपत्रे लागतील ते तुम्हाला पुढील योजनेमध्ये सांगितले जातील किंवा तुमच्या जिल्ह्यामधील कामगार विभागामध्ये तुम्ही विचारपूस केली तर तेथे देखील सांगितलं जाईल. त्यानंतर F06 विधवा किंवा वधूर सहाय्य. कामगाराच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला दरवर्षी 24,000 रुपये प्रमाणे 5 वर्षांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. आणि या योजनेचा लाभ कामगार मित्रांनो नक्कीच कोणाला तरी फायदा व्हावा यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या जितके काही लोक असतील त्यांना या योजनेचा नक्कीच फायदा द्या. आता कामगार मित्रांनो, प्रत्येक कामगारांना आवडणारी योजना म्हणजे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि यामध्ये देखील शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. E01 ही इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये. 10वी ते 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण असल्यास त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये. 50% कमी मार्क असतील तर ही जी रक्कम आहे ती दिली जाणार नाही. त्यानंतर E03 इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये. त्यानंतर E04 म्हणजे पदवी ही आहे, मग ते पहिलं वर्ष असं, दुसरं असं, तिसरं असं किंवा चौथं असो, त्यांना 20,000 रुपये. त्यानंतर पुढील स्कीम म्हणजे वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000 रुपये व अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये. वैद्यकीय म्हणजे MBBS आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, या 2 पदवींसाठी सगळ्यात जास्त स्कॉलरशिप आहे. त्यानंतर डिप्लोमासाठी 20,000, तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमासाठी 25,000 आणि MSCIT चा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्या कोर्ससाठी जेवढी फी होती ती सगळी फी तुम्हाला परतफेड करण्यात येईल. आता शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? मग वरती कुठलीही असो, E01 ते E07 पर्यंतच्या सगळ्या शिष्यवृत्ती योजनांसाठी खालील कागदपत्रे हे कॉमन आहेत. मग विद्यार्थ्याचा आधार कार्ड, कामगाराचं नोंदणी कार्ड, विद्यार्थ्याचा शाळेचा चालू वर्षातील दाखला किंवा बोनाफाईड, मागील वर्षाचं रिझल्ट किंवा प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रवेशाची पावती, बँक पासबुक, फोटो आणि फी भरलेली असेल तर त्या फीची पावती देखील लागणार आहे. आता पुढील अजून काही महत्वाच्या योजना आहेत ज्यामध्ये गृहकर्ज व्याज अनुदान योजना, अंत्यसंस्कार योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, त्यानंतर RPL प्रशिक्षणची योजना किंवा वेतन नुकसान भरपाई योजना, मृत कामगाराचा पार्थिव मूळ गावी नेण्यासाठी वाहन सहाय्य योजना, अशा बऱ्याच काही योजना आहेत. त्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत, अर्ज प्रक्रिया आहे, ही तुम्हाला मी संपूर्ण सांगितलेली आहे. पण या बाकीच्या योजनांवरती मग ती स्कॉलरशिपची योजना असो किंवा त्यानंतर तुमची घरकुलची योजना असो, या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतील, यावरती जर व्हिडिओ लागत असेल तर प्रत्येकाने मला कमेंट बॉक्स मध्ये त्या योजनेचं नाव कमेंट करा. तुम्हाला कोणत्या योजनेवरती डिटेल व्हिडिओ पाहिजे, त्या योजनेवरती एक डिटेल व्हिडिओ बनवला जाईल ज्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतील, किती दिवसात लाभ मिळणार, कोणाच्या बँक खात्यात पैसे येणार, या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातील. त्यामुळे आत्ताच कमेंट करा तुम्हाला कोणत्या योजनावरती घर बसल्या कोणत्याही एजंटला किंवा बंड्या फसव्याला 1 रुपया न देता कसा लाभ घ्यायचा आहे याबद्दल एक व्हिडिओ बनवला जाईल. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.